राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाची महत्त्वपूर्ण काही तक्रारींवर सुनावणी झाली असून यामध्ये सोलापूर आणि धाराशिव जिल्ह्यातल्या 21 तक्रारींवर महत्त्वपूर्ण सुनावणी करण्यात आली आहे। महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाच्या वतीने सोलापूर व धाराशिव जिल्ह्यातील प्रलंबित तक्रारींच्या सुनावणीबाबत नियोजन भवन सोलापूर येथे सुनावणी व आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती। सदर सुनावणी व आढावा बैठक सोलापूर जिल्ह्यातील 12 व धाराशिव जिल्ह्यातील 9 तक्रारी अशा एकूण 21 तक्रारींवर सुनावणी करण्यात आली। सोलापूर व धाराशिव जिल्ह्यातील प्रलंबित तक्रारींची सुनावणी बाल हक्क आयोगाचे चैतन्य पुरंदरे, ॲडव्होकेट जयश्री पालवे, ॲडव्होकेट निलिमा चव्हाण हे सदस्य उपस्थित होते। तसेच आयोगाचे विधी सल्लागार प्रमोद बाडगी, माधवी भोसले, शिक्षणाधिकारी वंदना जैन, अपर सचिव व त्यांचे अधिकारी कर्मचारी यांच्या उपस्थितीत ही बैठक घेण्यात आली। सदर सुनावणी व आढावा बैठकीत बालकांचा मोफत व सक्तीचा अधिनियम 2009, पॉक्सो कायदा 2012, बाल न्याय काळजी व संरक्षण अधिनियम 2015 तसेच बाल हक्कांविषयक अन्य तक्रारी या अनुषंगाने सुनावणी संपन्न झाली। सुनावणी शिक्षक विभाग, पोलीस विभाग, बांधकाम विभाग, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय, बाल कल्याण समिती, जिल्हा बाल संरक्षण कक्ष, अशासकीय संस्था, जिल्हास्तरीय चाइल्ड हेल्पलाईन, रेल्वे हेल्प डेस्क व अन्य विभाग, प्रशासकीय विभागाचे सोलापूर व धाराशिव जिल्ह्यातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते। यावेळी उपस्थित मान्यवरांचे स्वागत व प्रास्ताविक जिल्हा महिला बाल विकास अधिकारी रमेश काटकर यांनी केले।